नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आपल्या स्वयंपाकघरातले मसाले म्हणजे फक्त अन्नाची चव आणि सुगंध वाढवणारे पदार्थ, बरोबर? आपला सर्वसाधारण समज असाच असतो. पण जरा विचार करा, ह्याच मसाल्यांच्या डब्यात एखादं मोठं वैद्यकीय रहस्य दडलं असेल तर? खरं तर आपल्या प्राचीन खाद्यपरंपरेत आणि आजच्या आधुनिक वैद्यकीय पुराव्यांमध्ये एक अत्यंत सुरेख आणि रंजक संगम पाहायला मिळतो. आज आपण मसाल्यांमागे दडलेलं हेच मोठं विज्ञान उलगडून पाहणार आहोत, ज्यामुळे आहाराकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच कायमचा बदलेल. तर आजचा आपला हा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करूया प्राचीन समतोल आणि आधुनिक विज्ञान यातील फरकाने. त्यानंतर मसाल्यांची औषधी शक्ती, लसूण आणि रक्तदाबाचा संबंध, आयुर्वेदिक जीवनशैली आणि शेवटी स्वतःच्या मनाने उपचार करण्याचे धोके यावर आपण एक नजर टाकूया. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, प्राचीन समतोल विरुद्ध आधुनिक विज्ञान. आपले पूर्वज आरोग्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होते आणि आजचं प्रगत वैद्यकीय जग त्याकडे कसं बघतं हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. तुम्ही हे वाक्य नक्कीच ऐकलं असेल, अन्न हेच तुमचं औषध असू द्या आणि औषध हेच तुमचं अन्न. तत्वज्ञ हिप्पोक्रेट्स यांनी हजारो वर्षांपूर्वी हे सांगितलं होतं. म्हणजे बघा, आहारातून उपचार हे काही आजची संकल्पना नाहीये. आणि गंमत म्हणजे आज जेव्हा आपण निरोगी राहण्यासाठी धडपडत आहोत, तेव्हा आधुनिक विज्ञानही आजारांना दूर ठेवण्यासाठी पुन्हा याच प्राचीन मार्गावर परत येतंय. या दोन विचारसरणींमध्ये एक खूप मोठा मूलभूत फरक आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र मुख्यत्वे जंतू सिद्धांतावर चालतं, जिथे आजाराला नष्ट करण्यासाठी विशिष्ट जीवाणू किंवा विषाणूंवर थेट हल्ला केला जातो. पण प्राचीन वैद्यकशास्त्र ते आजाराला शरीरातला असंतुलन मानतं. त्यांचा भर असतो शरीराचा नैसर्गिक समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यावर. एक पद्धत आजाराशी थेट युद्ध करते, तर दुसरी शरीराला आतूनच एवढा मजबूत बनवते की आजार टिकणारच नाही. आता आपण वळूया मसाल्यांच्या औषधी शक्तीकडे. मघाशी बघितलेल्या या दोन्ही विचारसरणी मसाल्यांच्या बाबतीत एकमेकांशी अगदी चपखलपणे जुळताना दिसतात. आजकाल आधुनिक जीवशास्त्रज्ञ अनेक मसाल्यांना न्यूट्रास्युटिकल्स असं म्हणतात. हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. हे असे पदार्थ आहेत जे फक्त पोट भरत नाहीत, तर त्यांच्यातल्या सक्रिय जैविक घटकांमुळे थेट औषधासारखं काम करतात. म्हणजे आपल्या रोजच्या जेवणाला आता खऱ्या अर्थाने वैद्यकीय मान्यता मिळतेय असं म्हणायला हरकत नाही. काळी मिरी किंवा हळद घ्या, हे फक्त रंगासाठी किंवा चवीसाठी नसतात. ते आपल्या आतड्यातल्या चांगल्या जीवाणूंचं संतुलन राखतात, हानिकारक जंतूंना रोखतात आणि शरीरातली सूज किंवा जळजळ कमी करतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माहितीये, जेव्हा हे मसाले योग्य प्रमाणात एकत्र वापरले जातात ना, तेव्हा त्यांची ताकद अनेक पटींनी वाढते. ते अक्षरशः एका शक्तिशाली प्रतिबंधात्मक औषधासारखं काम करतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली तुळस. आयुर्वेदात तिला औषधी वनस्पतींची राणी का म्हटलंय, हे आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलंय. श्वसनाचे आजार, दमा आणि अगदी हृदयविकारांवरही ती किती गुणकारी आहे हे प्रयोगांमधूनच स्पष्ट झालंय. जेव्हा हजारो वर्षांच्या परंपरेला आधुनिक प्रयोगशाळांची भक्कम जोड मिळते, तेव्हा सिद्ध होतं की आपले पूर्वज खरोखरच खूप प्रगत होते. आता फक्त बोलण्यात अर्थ नाही, थोडा प्रत्यक्ष पुरावा बघूया. वळूया लसूण आणि रक्तदाब या विषयाकडे. इथे आपण जुन्या तत्वज्ञानाला विज्ञानाची जोड कशी मिळते ते एका प्रयोगातून पाहणार आहोत. अरवली जिल्ह्यात झालेला एक अभ्यास विज्ञानाच्या दृष्टिकोनातून खरंच डोळे उघडणार आहे. तिथे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर असलेल्या 200 लोकांवर एक प्रयोग झाला. त्यातल्या एका गटाला सलग 15 दिवस रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या फक्त 2 पाकळ्या खायला दिल्या. अगदी साधा घरगुती उपाय, बरोबर? पण याचे जे परिणाम समोर आले ते थक्क करणारे होते. या चाचणीतून समोर आलेला सर्वात मोठा निष्कर्ष म्हणजे अवघ्या 15 दिवसात त्या रुग्णांचा सरासरी सिस्टोलिक रक्तदाब 152 वरून थेट 128 पर्यंत खाली आला. कोणत्याही जड रासायनिक औषधांशिवाय केवळ आपल्या स्वयंपाकघरातल्या एका मसाल्यामुळे झालेला हा बदल वैद्यकीय क्षेत्रासाठी खरोखरच एक सुखद धक्का होता. फक्त सिस्टोलिकच नाही, तर डायस्टोलिक रक्तदाबही 96 वरून थेट 82च्या आसपास आला. हा सगळा वैद्यकीय डेटा अगदी स्पष्टपणे सांगतो की कच्चा लसूण हा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी किती प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. अन्नाची ताकद नेमकी काय असू शकते हे यावरून अगदी स्वच्छ दिसतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आपला पुढचा विषय आहे आयुर्वेदिक आहार आणि जीवनशैली.
कारण प्राचीन शास्त्रानुसार फक्त एखादा उपाय करून भागत नाही, त्यासाठी एक संपूर्ण जीवनशैलीची चौकट लागते. आयुर्वेद खूप स्पष्टपणे सांगतं की कोणतंही अन्न तेव्हाच औषध बनतं जेव्हा ते तुमच्या विशिष्ट प्रकृतीला आणि पचनशक्तीला अनुकूल असतं. यालाच आपण पथ्य म्हणतो. जर तुम्ही अपथ्य म्हणजे शरीराला न पचणाऱ्या सवयी पाळल्या तर चांगल्या अन्नाचाही काहीच उपयोग होत नाही. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकासाठी एकच नियम लागू होत नाही. एकासाठी जे औषध आहे ते दुसऱ्यासाठी विषही ठरू शकतं. आणि म्हणूनच दिनचर्या खूप महत्वाची ठरते. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठणं, शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी पाणी पिणं, डोळे आणि जीभ स्वच्छ ठेवणं आणि नियमित व्यायाम करणं, ह्या सवयी शरीराला आतून तयार करतात. जेव्हा तुमचं शरीर अशा प्रकारे आतून पूर्णपणे शुद्ध आणि संतुलित असतं, तेव्हाच हे औषधी मसाले आपला खरा आणि जास्तीत जास्त प्रभाव दाखवू शकतात. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि सावधगिरीच्या टप्प्याकडे आलो आहोत. स्व-उपचारांचे धोके. नैसर्गिक आहे म्हणजे नेहमीच सुरक्षित असेल, हा समज अजिबात खरा नसतो. आजकाल इंटरनेटवर व्हायरल व्हिडिओ बघून स्वतःचे डॉक्टर बनण्याची एक पद्धतच सुरू झाली आहे. पण पारंपरिक आयुर्वेदिक तज्ज्ञ कोणताही उपाय सांगण्यापूर्वी तुमची मूळ प्रकृती, पचनक्षमता म्हणजेच अग्नी, शरीरातील वात, पित्त, कफदोष, सध्याचा ऋतू आणि तुमचं वय या सगळ्याचा खूप बारकाईने अभ्यास करतात. या अत्यंत सूक्ष्म गोष्टींचा विचार केल्याशिवाय परस्पर काहीही खाणं अजिबात योग्य नाही. विना मार्गदर्शन हे उपाय करणं किती महागात पडू शकतं माहितीये? उदाहरणार्थ, एखाद्या मसाल्यात ग्राही म्हणजे बद्धकोष्ठता वाढवणारे गुणधर्म असतील आणि तो मसाला आधीच बद्धकोष्ठतेचा तीव्र त्रास असलेल्या माणसाने खाल्ला तर विचार करा काय अवस्था होईल. अपुऱ्या माहितीमुळे एका आजारावर उपाय करण्याऐवजी तुम्ही दुसऱ्याच नवीन आजाराला आमंत्रण देऊ शकता. म्हणूनच इंटरनेटवरच्या माहितीच्या आधारे या शक्तिशाली वनस्पती आणि मसाल्यांना साधे घरगुती उपाय समजण्याची चूक कधीही करू नका. चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या स्व-उपचारांमुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये तीव्र प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. अन्नाची गंभीर ॲलर्जी झाल्याचे अनेक वैद्यकीय पुरावे आज आपल्यासमोर आहेत. नैसर्गिक म्हणजे निर्धोक हा गैरसमज आता आपण दूर करायलाच हवा. तर आजचं हे विश्लेषण संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार मी तुमच्यासमोर ठेवून जातोय. आज जेव्हा प्राचीन शहाणपण आणि आधुनिक विज्ञान एकाच मंचावर एकत्र येत आहेत, तेव्हा समाज म्हणून आपण या नैसर्गिक उपचारांना खरोखरच तो वैद्यकीय आदर देत आहोत का, ज्याची त्यांना खरंच गरज आहे? की फक्त इंटरनेटवरचे ट्रेंड फॉलो करून आपण आपल्याच आरोग्याशी खेळतोय? नैसर्गिक गोष्टी सुरक्षित असतातच असं नाही, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच श्रेष्ठ असतो, हे कायम लक्षात ठेवा. या महत्त्वपूर्ण विषयावरील आजच्या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.